या पद्धतीने जर तुम्ही बॅकनेक तयार केला तर तुम्हाला बॅकनेकला गळापट्टी लावण्याची गरज लागणार नाही किंवा तुम्हाला गोट सुद्धा तयार करावा लागणार नाही. तरीही गळ्याची फिनिशिंग अगदी सुंदर आणि परफेक्ट येणार आहे. त्याचबरोबर तुमचा बॅकनेक सुद्धा अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होईल. ओके, त्यासाठी तुम्हाला सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि बॉटमला खालून 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. ओके, 5 इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे खालचं ते कट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जसं आपण बॉटमला टिप मारून घेतली 5 इंचावरती, सेम त्याच पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडने सुद्धा 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. जसं तुमच्या गळ्याचा शेप असेल त्या पद्धतीने तुम्हाला टिप 5 इंचावरती मारून घ्यायची आहे. 5 इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर आतलं जे गळ्याच्या साईडचं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याला तुम्हाला नॉचेस मारून घ्यायचे आहेत. ओके, या पद्धतीने तुम्हाला कट मारायचे आहेत. संपूर्ण गळ्याला कट मारल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते. आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे. ओके, आता अस्तर पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला बॉटमला बघा खालून टिप मारायची आहे. ज्यावेळेस तुम्ही बॉटमला खालून टिप माराल त्यावेळेस अस्तर अजिबात वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत टिप मारायची आहे. ओके, जसे आपण बॉटमला टिप मारून घेत आहोत सेम ॲज इट इज आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. ओके, या पद्धतीने जर तुम्ही गळा तयार केला तर तुम्हाला अजिबात गळ्याला पट्टी लावण्याची गरज लागणार नाही किंवा तुम्हाला गोट सुद्धा तयार करण्याची गरज लागणार नाही. हा जो गळा आहे तो अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होतो आणि तुम्हाला खरंच सांगते फिनिशिंग अगदी सुंदर येते. आणि बॅकनेकला हा जो गळा आहे तो खूप सुंदर फिटिंगला बसतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा गळा ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बॅकनेक तयार करता का? करत असाल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघा मी संपूर्ण गळ्याला इथे टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर आपण बॅकनेक तयार केला तर आपल्याला कमरेला पट्टी सुद्धा लावण्याची गरज लागत नाही. त्यामुळे सांगते अगदी कमीत कमी वेळामध्ये हा बॅकनेक शिवून तयार होतो. या पद्धतीने जर तुम्ही कधीही बॅकनेक तयार नसेल केला तर एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर बघा अस्तर जोडून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आता बघा गळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहेत. तर इथे मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता टक्स टाकताना एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला टक्सला डबल टिप द्यायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला टिप जी आहे ती लॉक करून घ्यायची आहे. ओके, टिप मारताना सुद्धा लॉक करायची आहे आणि टिप मारून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला टिप लॉक करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, ब्लाऊज जरी आपण धुतला तरी अजिबात टिप उसवत नाही. आपण जर टक्स मारताना सिंगल टिप मारले टिप उसवण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे ओके, तर बघा इथे मी दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहेत आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आणि सुंदर आलेली आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघायची असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते किंवा तुम्हाला खाली त्रिकोण जो दिसत आहे पांढरा त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.